खासदार अमोल कोल्हेंना पाडणारे फायनल असा पुनरुच्चार अजित पवारांनी केलाय। कोल्हेंना चॅलेंज दिल्यानंतर अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांची पाहणी केली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरेंची शिवसेना धक्का देण्याची शक्यता आहे। अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरेंनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यामुळे वाघेरे ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या। पुणे लोकसभा निवडणूक लढण्याच्या चर्चांवरती फडणवीसांनी मौन सोडलंय। पुण्यावर माझं विशेष प्रेम आहे, मात्र पुणे लोकसभा लढणार नाही असं ते म्हणाले। मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वादामुळे ओबीसी मराठा समाजात दुफळी निर्माण होते असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। दोघांनी कुठेतरी थांबलं पाहिजे असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय। आज वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीत राज्यातील 30 जागांवरती लढण्याची वंचित तयारी करत असून त्यासाठी आजची बैठक बोलवण्यात आली। सलीम कुत्तासोबत व्हायरल झालेला व्हिडिओ प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्यासह 18 जणांची चौकशी होणार आहे। नाशिक पोलिसांच्या चौकशीत भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे। सलग 3 दिवसांच्या सुट्टीनंतर न्यायालय आज सुरू होत आहे, त्यामुळे सुनील केदार यांच्या जामीन आणि शिक्षेबाबत सत्र न्यायालयात सुनावणी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यामध्ये बैठक होणार आहे। मराठा समाजाच्या सर्वेक्षणातील अटी आणि संदर्भ बदलण्याची शक्यता आहे, त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं। मनोज जरांगे पाटील यांचं 26 जानेवारी 2024 पासून मुंबईत उपोषण सुरू होते। उपोषणाच्या नियोजनासाठी आज मुंबईत पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र देण्यात येणार आहे। आज राज्यभरात दत्त जयंती साजरी केली जाते। सर्वत्र दत्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची लगबग पाहायला मिळते। श्री क्षेत्र नरसिंहवाडीमध्ये काल रात्रीपासूनच भक्तांची रीघ लागली। कोल्हापुरातल्या नरसिंहवाडी इथं आज दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतोय। दत्त जयंती निमित्त मंदिरात पहाटे 4 वाजता काकड आरती पार पडली, त्यानंतर आता सकाळी 8 ते 12 या वेळेत पंचामृत अभिषेक संपन्न होतोय। मुंबईत सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये दत्त जयंती साजरी केली जाते। कुर्ल्यातील 89 वर्ष जुन्या दत्त मंदिरात जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। नंदुरबारच्या सांगरखेडा इथल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। महानुभाव पंथाचे एकमुखी दत्त मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जयंती उत्सव साजरा होतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या अंगणेवाडी यात्रेची तारीख आज ठरली आहे। 2 मार्च 2024 रोजी यात्रा होणार आहे। अंगणेवाडी यात्रेसाठी लाखो भाविक दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात। अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त ठरलाय। 22 जानेवारीला दुपारी 12:29 8 नंतर प्राणप्रतिष्ठा होणार आहे। शत्रूच्या काळजात धडकी भरवणारी INS इन्फाळ युद्धनौका आजपासून नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल होते। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज मुंबईमध्ये उद्घाटन होणार आहे। उत्तर भारतात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पश्चिमी चक्रवात सक्रिय राहणार आहे, त्यामुळे राज्यामध्ये नववर्ष कडाक्याची थंडी घेऊन येतोय। सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी तापमान 12 अंशांपर्यंत खाली गेलंय। नागपुरातील तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे। 31 डिसेंबर पर्यंत पारा 15 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। मुंबईतील कुलाबासह माझगाव वरळी परिसरात सोमवारी वायू प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे। गुणवत्ता निर्देशांक 200 पार गेल्याने तिथली हवा घातक ठरली आहे। दक्षिण मुंबईतील कुलाबा भागात सलग 2 दिवस AIQने 200 पार मजल मारली। नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने शिरकाव केला। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। महिलेसोबत तिच्या भावाची सुद्धा चाचणी करण्यात आली। जळगावात कोरोनाच्या JN1चा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळलाय। भुसावळ इथे कुर्हे पानाचे या ठिकाणी हा रुग्ण रहिवासी असल्याचं समजतंय। रुग्णाच्या संपर्कातील 14 जणांची तपासणी करण्यात आली। राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ या भागातील जलसाठे मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले, त्यामुळे राज्यावरती जलसंकट असून जुलै 2024 पर्यंत धरणातील पाणी टिकवण्यासाठी नियोजन करावं अशा सूचना अजित पवारांनी दिल्या।
फ्रान्समधून परत पाठवलेलं भारतीय विमान मुंबईमध्ये पोहोचले। मानवी तस्करीच्या संशयावरून दुबईहून भारतीय नागरिकांना निकाराग्वाला घेऊन जाणारं विमान फ्रान्सनं अडवलं होतं। फ्रान्स कोर्टाच्या आदेशानंतर 300 प्रवासी भारतामध्ये परतले। म्हाडाने मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरामध्ये असलेल्या 11 एकरच्या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतलाय। सामान्यांना मोठ्या प्रमाणात परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प त्यामुळे हा उभारणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाने सप्टेंबर महिन्यात 5311 घरांची सोडत काढली होती। ही सोडत सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यामध्ये पार पडणार होती, पण अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अर्जासाठीचा कालावधी वाढवल्याने सोडत पुढे ढकलण्यात आली। मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी सातारा मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गाची पाहणी केली आहे। लोहमार्गाचं दुहेरीकरण, इंटरलॉकिंग इत्यादी कामं सध्या सुरू आहेत। मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस जानेवारी अखेर सुरू होत असल्याचं त्यांनी सांगितलं। दुहेरीकरणाच्या कामासाठी आलेल्या मेगा ब्लॉकचा मोठा परिणाम कोल्हापूर मिरज मार्गावरील रेल्वे सेवेवरती होणार आहे। या कामासाठी 8 एक्सप्रेस 26 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीमध्ये रद्द करण्यात आल्या। सांगली मिरज दरम्यान दुरुस्तीच्या कामांमुळे पुढील 10 दिवस गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावते। 26 ते 6 जानेवारी दरम्यान ही गाडी पुणे ते गोंदिया दरम्यान धावणार आहे। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासगी बालवाड्यांवरती नियंत्रणाचे विधेयक मांडलं जाणार आहे। त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून खासगी बालवाड्यांवरती सरकारचं नियंत्रण येणार असल्याचं स्पष्ट झालं। गोंदियातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला। शेतकऱ्यांनी धान केंद्रांवरती धान विकलं नाही तर बोनस मिळणार आहे। ई पीक नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना बोनस मिळणार आहे। शासकीय जमीन अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला असून नव्या वर्षात धडक मोहीम हाती घेण्यात येणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मीरा भाईंदर मेट्रो 9 साठी उत्तम इथे जागा अंतिम करण्यात आली होती। मात्र ही मार्गिका गावातून जाणार आहे, त्यामुळे 500हून अधिक घरं बाधित होणार असल्याने स्थानिकांनी या मार्गिकेला विरोध केला। लोकलसह मेल एक्सप्रेस आणि रेल्वे स्थानकाच्या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मध्य रेल्वेने मोठी कारवाई केली आहे। गेल्या 8 महिन्यात अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात 24,339 गुन्ह्यांची नोंद झाली। JN1 व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवरती जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 400 ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे। देशभरात कोरोनाचा JN1 व्हेरियंट वेगाने पसरतो, त्यामुळे हिंगोली जिल्हा प्रशासन आता सज्ज झालंय। क्वारंटाईन वॉर्डची स्वच्छता करण्यात आली आहे। स्वतंत्र बेड, ऑक्सिजन, औषधं उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झाल्या। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा बांधवांचा संघर्ष सुरू आहे, तर दुसरीकडे पुण्याच्या खेड तहसीलदार कार्यालयामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एजंटमार्फत हजारो रुपयांची लूट सुरू आहे। शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय मागे घेतलाय। देवस्थान विश्वस्त आणि कामगार युनियन नेते DL कराड यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत विश्वस्तांनी 10 दिवसांचा कालावधी मागितलाय। रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले। उद्योगमंत्री उदय सामंत यांचं जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळेला संगमेश्वरमध्ये पहिल्या शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आले। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरती मंत्री उदय सामंतांनी दावा केलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची लोकसभेची जागा भैया सामंत यांच्यासाठी मागितली असून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचं आवाहन यावेळेला कार्यकर्त्यांना केलं। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मवियातील जागा वाटपावरून महत्त्वपूर्ण विधान केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे मवियात बिनसलं तर आम्ही दोघेच 24-24 जागा लढवू असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे तर्कवितर्कांना आता उधाण आलंय। धुळे पालिकेने वाढवलेली घरपट्टी रद्द करूनच दाखवा असं थेट आव्हान भाजप नगरसेवक नागसेन बोरसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलंय। घरपट्टी वाढीचा ठराव हा राष्ट्रवादीच्या काळातील होता असा दावा सुद्धा त्यांनी केला। धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे मिळणाऱ्या TDR विक्रीचे अधिकार अदानी समूहाला मिळाल्यानं ठाकरेंनी दंड थोपडलेत। या मुद्द्यावरती भाजपाची कोंडी करण्याची रणनीती ठाकरेंनी अवलंबली। पुढारी प्रकाशनच्या दीपस्तंभ दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार मिळाला। नाशिकच्या 10वा मैल इथे आजीचं पुस्तकाचं हॉटेल आणि अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला।
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकण गोव्याला आणि इतर पर्यटन स्थळी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे वाहनांमध्ये आणि किनाऱ्यावरही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। थंड हवेचं ठिकाण असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ इथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांच्या संख्येत वाढ होते। ख्रिसमसच्या धामधुमीत पोलिसांनी त्यांचं काम चोखपणे पार पाडले। नाताळच्या निमित्ताने संपूर्ण मुंबई शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। सर्व पोलीस ठाणे हद्दीतील 108 ठिकाणी विशेष नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं। दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये छुप्या पद्धतीने दारूची विक्री होते। अवैध दारू विक्रीची माहिती 100 किंवा 112 नंबरवरती कॉल करून द्या, असं आवाहन पोलिसांनी केलं। पंढरपुरातील मौल्यवान चांदीच्या दागिन्यांचं मूल्यांकन रखडले। दागिन्यांची ताळेबंदामध्ये नोंद नसल्याने उघड झाले, त्यामुळे मूल्यांकन होणार कधी असा प्रश्न निर्माण झाला। परभणी जिल्ह्यावरती दुष्काळाचं सावट आहे। 47% खरीपाचं क्षेत्र पाण्याअभावी सुकून चाललंय, त्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला। नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडलाय। लागवडीच्या खर्चापेक्षा पपईला मिळणारा भाव कमी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे, तर शासनाने यामध्ये मध्यस्थी करून पपईला हमीभाव द्यावा अशी मागणी केली। कापसाला भाव न मिळाल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले। दर न मिळाल्याने एका शेतकऱ्याने दर्यापूरमध्ये रस्त्यावरती ट्रॅक्टर आडवा उभा करून संताप व्यक्त केला। नंदुरबार बाजार समितीत नाफेड खरेदी केंद्रावरती शुकशुकाट पाहायला मिळालाय। शासनाने ठरवलेल्या हमी भावापेक्षा खासगी व्यापारी अधिक भाव देतात, त्यामुळे शेतकरी खरेदी केंद्रात माल विकत नसून खासगी व्यापाऱ्यांना माल विकणे पसंत करतात। धुळ्याच्या शिरपूरमधील अर्थे गावामध्ये शेतात झालेल्या शेतकऱ्याला मारहाणीवरून 6 क्विंटल कापसाची चोरी करण्यात आली आहे। या प्रकरणी अज्ञाताने 4 ते 5 चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्यांच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे। गेल्या 15 दिवसात 33 वरून 16 रुपयांवरती कांद्यांचा दर आलाय, त्यामुळे निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक आता संकटात सापडला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये वातावरणामध्ये गारवा वाढत असून त्याचा रब्बी पिकांना फायदा होताना दिसतो, त्यामुळे रब्बी पीक चांगली बहरली असून मका, हरभरा यांना चांगला फायदा होतो। कापसाचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांवरती कवडीमोल दराने कापूस विक्री करण्याची वेळ आली आहे। त्यातून कपाशी लागवडीवरती झालेला खर्च निघत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होती। बुलढाणा जिल्ह्याच्या डोनगाव इथे शेतकरी शेतमजूर मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या मेळाव्याला परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या धान पिकांचं प्रशासनाने पंचनामे करून सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांच्यात रोष असून शेतकऱ्याने सरकारविरोधी घोषणाबाजी केली। राज्यातील 13.5 लाख ऊसतोड मजुरांनी ऊसतोड काम बंद आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत 400 रुपये प्रति टन ऊस तोडीला भाव मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडणार नसल्याचा इशाराही दिलाय। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांमुळे हैराण झालाय। बीड जिल्ह्यात सिंचन सुविधा मोठ्या प्रमाणावरती नसल्याने शेतकरी संकटात सापडला, तर दुसरीकडे वन्य प्राणी शेतात शिरून हैदोस घालतायत। सोलापुरातील तरुणांनी दुधाच्या हिशोबासाठी विशेष ॲप बनवलंय। दूध ERP नामक ॲपद्वारे आता दुधाचा अचूक हिशोब ठेवता येणार आहे। या ॲपद्वारे आता बिल तयार करणे, त्याची पावती बनवणे इत्यादी कामं सोपी होणार आहेत। वाशिमच्या मुसळवाडी गावातील नागरिकांनी लोकवर्गणीतून 4 मजली मंदिर बांधलंय। महादेव पिंड, दुर्गादेवी आणि संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। नाताळनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातून हजारो ख्रिस्ती बांधवांनी कॅरल पार्टी रॅली काढली आहे। विविध देखावे तयार करून ख्रिस्ती बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील आरडा गावातील मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात बोनाल उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उत्सवाला मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली। नंदुरबार जिल्ह्यातील तीनसमाळ इथे या आदिवासी पाड्यावरती राहणाऱ्या आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। यावेळेला बालमजुरी, बाल लैंगिक अत्याचार आणि बालविवाह याविषयी जनजागृती करण्यात आली। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील
खांडबारा ग्रामीण रुग्णालयामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला 135 गरजू नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। कोकणातील गड किल्ल्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। रायगडाचं संवर्धन सुद्धा संथ गतीने सुरू आहे। शासकीय पातळीवरती प्रभावी प्रयत्नांची गरज असल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे। निर्यात वाढवणं आणि आयात कमी करणं हा राष्ट्रभक्तीचाच एक भाग आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। देशातील ऑटोमोबाईल उद्योगाची उलाढाल 2014 मध्ये 7 लाख कोटी होती, ती आज 12.5 लाख कोटी रुपयांवरती गेली आहे। बुलढाणा शहरातील बाल शिवाजी कॉन्व्हेंटमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलंय, ज्यामध्ये चित्रकला, रांगोळी स्पर्धा यासह सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत। सर्व विद्यार्थी आपल्या कलागुणांनी उपस्थितांची मनं जिंकतात। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कुडित्रे इथे यशवंत सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतर झालंय। विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला। ॲडव्होकेट प्रकाश देसाई, अमर पाटील यांच्या पॅनलचे 19 जागांवरती विजय झाला।